माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसा बटवा तयार करणार आहोत, खूप साध्या सिंपल पद्धतीने। तर बघा, मी मेजरमेंट घेतलेला आहे 15 इंच गुणिले 8 इंच असं हे मी एक कापड घेतलेला आहे। कापड खूप साधं सिंपल आहे, नाही त्याला आपण लाइनिंग वापरायचं आहे, नाही काहीच नाही। तर बघा, मी हे 1.5 इंचाचं असं एक मेजरमेंट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आपल्याला हे 1.5 इंचाचं मेजरमेंट पूर्ण जे चौकरी आहे पूर्ण कापडाला आपल्याला घ्यायचं आहे। आणि बघा, आपण याच्यामध्ये फॉर्म सीट बी नाही वापरलं, गव्हाच्या गोणीचाही वापर केला नाही, कसलंच नाही। पूर्ण साधे सिंपल जे कापड आहे त्याचाच आपण वापर केलेला आहे। तर बघा, इथे मी 1.5 इंचाचे हे मेजरमेंट घेतलेले आहे, पूर्ण जे चौकनी आहे आपल्या कापडाला। तर हे बघा, आपले हे 1.5 इंचाचे जे मेजरमेंट आपण घेतलेले होते त्याला आपल्याला फक्त या ठिकाणी हे जे आहे या ठिकाणी आपल्याला थोडीशी कट मारायची आहे। बघा, तुम्हाला दाखवते। तर आपले हे जी मार्किंग केलेली होती त्या मार्किंगला फक्त थोडीशी आपल्याला कट मारायची आहे चारही बाजूने। तर बघा, चारही बाजूने आपल्याला कट झालेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला फक्त ही कट अशी फोल्ड करायची आहे आणि या ठिकाणी त्याला शिलाई मारायची आहे। जेवढी ही आहे आपण कट मारलेली सगळी कटला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे चारही बाजूने। आणि त्याला आता वरची जी बाजू आहे ती अशी फोल्ड करायची आहे आणि शिलाई मारायची आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्याला इथे दोन्ही साइडने शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे दोन्ही साइडने शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला तर हे बघा, आपली ही शिलाई मारून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे उलटी साइड करायची आहे। अशा पद्धतीने ही उलटी साइड व्यवस्थितपणे आली पाहिजे आणि इथे आपल्याला दोन्ही साइडने शिलाई मारायची आहे। बघा, खूप अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी बटवा सांगितलेला आहे। तुम्ही बटवाला लेस बीस काही लावू शकतात, पण मला हा बटवा साधा सिंपल बनवायचा होता म्हणून मी साधा सिंपलही बनवलेला आहे। बघा, दोन्ही साइडने लेस जोडलेला आहे। आता आपण याला सरळ करून घेऊया। तर हे बघा, आपलं हे सरळ झालेलं आहे व्यवस्थितपणे। आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे तुमच्याकडे समजा दोरी असेल तर तुम्ही दोरी वापरू शकता किंवा ब्लॅक कलरची दोरी तयार करून सुद्धा तुम्ही वापरू शकतात। तर मी पुरे हे दोरीचं जे माप आहे ते 20 इंच घेतलेलं आहे आणि पिनअपच्या साहाय्याने याला मी पिनअप करून घेणार आहे। बघा, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये हा बटवा तयार केलेला आहे। आणि असे बटवे तुम्हाला नक्की काही वापरू शकता। त्याच्यात तुम्ही जे माळे असतात, हार असतात, छोटे छोटे मुलींचे काही सामान तुम्ही ठेवण्यासाठी हे बटवे वापरू शकतात। आणि मी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला बटवा कसा बनवायचा आहे तो सांगितलेला आहे। आणि तुम्हाला वाटलं असेल डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही त्या बटव्याला डेकोरेट सुद्धा करू शकतात। तर हे बघा, आपले ह्या जोडून झालेले आहे दोरी। त्याच्यानंतर तुम्ही इथे ज्या दोऱ्या आहेत त्या ओपन दिसतात, तर त्यासाठी तुम्हाला तिथे एक छानपैकी असे छोटे छोटे लटकन बनवून घ्यायचे आहे। तर बघा, मी एक असे 4 इंच 4 असे मी चौकोनी आकार घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला 1.5 2.5 इंचाचे असे मी चौकोनी बॉक्स घेतलेले आहे। आता मी एक करून दाखवते तुम्हाला।
बघा खूप साधं सिंपलशी आपल्याला हा बटवा आहे आणि बटव्याला आपण छोटे सिंपलसे लटकन लावणार आहोत. बघा अशा पद्धतीने फक्त असं फोल्ड करायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर थोडं एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याला नंतर असं सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा किती सुंदरसा हा बटवाचा एक छोटंसं फूल तयार झालेलं आहे. एक्स्ट्राच ते थोडंसं वरती आहे त्याला कट करून घ्यायचं. बघा खूप सुंदरचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण हे सगळे जे आहे ते आपण बनवून घ्यायचं आहे. तर बघा मी बनवून घेतलेला आहे आणि साध्या सिंपलचा बटवा आणि त्याला मी काही नंतरून डेकोरेट करणार आहे. बघा खूप सुंदरसा बटवा आपला तयार झालेला आहे. बटवाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि बघा मी डेकोरेट केलेला आहे, एक फूल बनवलेलं होते, त्या फुलांनी हा बटवा मी डेकोरेट केलेला आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.